सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000। शिवसेना 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 धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण। प्रभाग 18 मधील एकनाथ शिंदे साहेबांचा धनुष्यबाण या चिन्हावरचे 4 उमेदवार अधिकृत उमेदवार आज आपण इंद्रनगर येथे पदयात्रा करताना दिसत आहात। सर, एकीकडे बीजेपी या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या हिंदुत्वावर आपण उभे आहात, तर दोन्ही मधला हिंदुत्वाचा फरक काय सांगाल? हे सामान्य जनतेतलं हिंदुत्व आहे, हे रोडवर उतरणारे हिंदुत्व आहेत, हे अडीअडचणीला आपल्या भगिनींच्या जाणारे हिंदुत्व आहे। आणि लाडकी बहीण योजना राबवलेले साहेब मनातले मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे एकनाथ शिंदेचे आहेत आणि भविष्यातले मुख्यमंत्री तेच राहतील। आणि चालू जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी प्रभागात कुठलीच कामं केली नाहीत, कुठल्याच अडीअडचणी कुणाचे सोडवलेले नाहीत। फक्त 5 वर्षातून एकदा निवडणूक लढवणे, पैशाच्या जोरावर निवडून येणे आणि आपल्या बंगल्यात जाऊन बसणे। कोणी येथील नागरिक कोणी गेलं तर कधी त्यांनी कोणाला भेट देत नाहीत, वर त्यांनी कुठली योजना कधी राबवली आहे का त्यांच्याकडनं तुम्ही मुलाखत घ्या, त्यांना विचारा कुठली योजना केली असेल तर ते दाखवून द्या। व आम्ही आमच्या बहुद्देशीय सामाजिक संस्थेतून अशा आरोग्य शिबिर भरवलेत, वया वाटप केलेले आहेत, स्वतःच्या आम्ही पर्सनली केलेले आहेत। यांच्याकडे एवढे मोठे सभागृह, महापौर असे पद असताना सुद्धा नागरिकांच्या कुठल्याही समस्या सोडवल्या नाहीत। अशा कोविड काळात आम्ही वॅक्सिन शिबिरे घेतलेत, अशी कित्येक अनेक शिबिरं आम्ही 4 उमेदवारांनी प्रभागात राबवलेले आहेत। हीच आमच्या मागे उभारलेली जनता हे त्याचं सर्वात उत्तम उदाहरण आहे। येणाऱ्या निवडणुकीत ही जनता त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। अशा माजुरड्या लोकांना ही जनता नक्कीच अद्दल घडवेल। बीजेपीचं म्हणणं आहे महानगरपालिकेमध्ये अबकी बार 75 पार, तर आपण त्यांना रोखू शकाल का? त्यातला 5 आकडा काढून टाका तुम्ही, म्हणजे फक्त 7 येईल आणि शिंदे गटाची शिवसेना आपलं अधिराज्य स्थापन करेल का? नक्कीच येणाऱ्या महापालिकेत शिवसेनेचा महापौर असेल। पण इथं नेमकं विचित्र काय झालंय, शिवसेनेचे जे अधिकृत भाजपाचे उमेदवार डावळले गेलेत, मनसेचे उमेदवार डावळले गेलेत, ते सर्वांना घेऊन शिंदे गट आपला उमेदवार इथं स्थापन केलेलं आहे। तर सर्व उमेदवार नौके आहेत, पण तरी सुद्धा आपण विजयाचा दावा कसा कराल? आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर व शिवसेना पक्षाच्या मार्फत इथं आरोग्य शिबिर घेण्यात आलं होतं माधवनगर येथे। त्या आरोग्य शिबिरात 13,000 लोकांचे केस पेपर झालेत। लाडकी बहीण संपर्क अभियानात महिलांना अति उत्तम काय पोहोचवता येईल ते साधने पोहोचवलेले आहेत व लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म भरलेले आहेत ते शिवसैनिकांनी भरून दिलेले आहेत मोफत मध्ये। अशा अनेक योजना आहेत, त्या जोरावर व राहिली गोष्ट भाजपने ज्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं नाही, कुणाला दिले नाही, त्याचा फटका ते लवकरच जनतेच्या रोषातून ते दिसून येईल। पण बीजेपी सुद्धा लाडकी बहीण योजनेवर आपला दावा करत आहे ना? हे जनतेला माहित आहे, लाडकी बहिणींना माहित आहे की लाडकी बहीण योजना कुठल्या साहेबांनी राबवली आहे, ते सर्व जनतेला कळत आहे। आणि ज्याचा श्रेय लाडकी बहीण योजनेचा श्रेय फक्त एकनाथ भाई शिंदे यांनाच जातो, हे मतदानातून दिसून येईल। सध्या सोलापुरात बीजेपी विरुद्ध एकनाथ शिंदे आज चित्र दिसत आहे, कारण अगोदर हिंदुत्ववादी आणि काँग्रेस असे 2 दुय्यम पक्ष दिसत होते, पण आता मात्र परिस्थिती असे फक्त बीजेपी विरुद्ध शिवसेना गट असंच आहे। आपण काय सांगाल? हा प्रभाग क्रमांक 18 हा हिंदुत्वाचा अस्सल बेल्ट आहे। या बेल्ट मध्ये ओरिजिनल कार्यकर्ते तुमच्या समोर आहेत, शिवसैनिक म्हणून आज आलेले आहेत। या शिवसैनिकांना या ठिकाणी कट्टर हिंदुत्व म्हणून या ठिकाणी जनतेकडनं पाहिलं जात आहे।
या लोकांनी भ्रष्ट लोकांना त्यांच्या पक्षामध्ये स्थान दिले, तिकीट दिले, आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांचं काम चाललंय. आमदारांनी केलेले हे मोठे चूक येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 16 तारखेला बघायला मिळतील. आमदारांनी या ठिकाणी हिंदुत्वाच्या नावाने मतं मागितली, त्यांच्या अंगलट येणार आहे. आता हिंदुत्व हे शिवसैनिक आहेत, सगळ्यांना सोबत घेऊन जाणार. हा प्रभाग मधला मोठा टापू या जनतेच्या समान आपल्या मागा आहे. हेच आपल्याला या प्रभाग 18 मधून निवडणुकीचा जिंकण्याचं सूत्र या ठिकाणी जनतेला हे दिसतंय. हे दिसणारं चित्र 16 तारखेला स्पष्ट होईल. सगळेजण या ठिकाणी शिवसेनेच्या 4 उमेदवारांना निवडून देतील असा आत्मविश्वास जनतेला पण आहे, आम्हाला सुद्धा आहे. भाजपाच्या प्रचारार्थ प्रयत्न केला तर एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा सुद्धा असू शकेल का? देशाच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी पाहिजे हे सगळ्यांनी करून दिलंय. राज्याच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस पाहिजे होते, करून दिले. आता कालच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये अस्सल बीजेपीचा ओरिजिनल कार्यकर्ता पक्षातून शिवसेनेबद्दल निवडणूक लढत आहे. या शिवसेनेचा अर्थ आहे या यंत्रणाच्या माध्यमातून हे प्रधान शिवसेनेला मदत करणार आहे आणि शिवसेना या ठिकाणी निश्चित विजय होणार आहे. संपूर्ण पॅनल विजय होईल आपण आशा व्यक्त कराल का? धन्यवाद. आपल्या सगळ्यांना लाडक्या बहिणीचा भाऊ कोण आहे? आपल्याला 1500 रुपये कोण देतात? भाजप काय देतं का? काँग्रेस काय देतं का? आपल्याला 1500 रुपये कोण देतात? आपला मत शिवसेना, आपला मत शिवसेना, आपला मत शिवसेना. शिवसेना येत नाही. बस थँक्यू. चालव नाही आणि